धुळे येथील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास महामंडळाचा टक्केवारीमुळे रस्ते खड्डेमय कार्यकारी अभियंता यांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे हे रस्ते खड्डेमय झाले असून यावर आमदार व पालकमंत्री जिल्हाधिकारी लक्ष देणार का? कारण अनेक वर्षांनंतर ग्रामीण भागामध्ये शासनाने लाखो रुपये निधी देऊन रस्त्याचं काम दिलं, त्यामध्ये ठेकेदारांकडे बिल पास करण्यासाठी व निकृष्ट काम करण्यासाठी परवानगी द्यावी म्हणून उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्या सहकार्याने कार्यकारी अभियंता यांच्याकडून बिल पास करण्यासाठी धुळे जिल्हा नंबर 1 ठरला आहे। आज देखील धुळे, सताळे, लामकानी, मुंगटी, पातोंडी, नवनगर, शिरपूर तालुक्यातील शिंगडा तालुक्यातील साखरी तालुक्यामध्ये कार्यकारी अभियंता यांनी ठेकेदारांकडे मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतली व निकृष्ट कामांना बरोबर म्हणून मोठ्या प्रमाणात कमाई झाल्याचं दिसत आहे। म्हणून प्रधानमंत्री सडक योजनेचं कार्यकारी अभियंत्यांची संपत्तीची चौकशी व्हावी, तसेच त्या ठिकाणी अनेक तक्रारी दिल्यानंतर देखील माहितीच्या अधिकाराचा देखील वारंवार अपमान केला जात आहे। म्हणजे या प्रश्न अधिकारामुळे रस्ते खड्ड्यात ही परिस्थिती निर्माण झाली। यावर आमदारांनी व जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची व कामांमध्ये वापरण्यात आलेल्या निकृष्ट मटेरियल याची चौकशी करून कारवाई व्हावी अशी मागणी धुळे येथील ग्रामीण भागातील जनता करीत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.